बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी जोगवा भाग 13. झाल्या प्रकारानं साऱ्या घरादारावर अवकळा पसरली होती. रेणुका आतल्या पडवीत ताटरली होऊन बसलेली होती. ती न हलत होती न बोलत होती. उघड्या सताट डोळ्याने ती समोर नुसती पाहत होती. तिच्या समोर बसल्या गल्लीतल्या एक दोन बायका तिला बोलती करण्याचा प्रयत्न करीत होत्या, पण रेणुका त्यांच्याकडे साधी नजरही वाकवीत नव्हती. बाहेरच्या सोप्यात शंकर खालमानेनं बसला होता. त्याच्यासमोर सरपंच रमाकांत देशपांडे बसले होते. शंकरच्या खांद्यावर हात ठेवत सरपंच म्हणाले, शंकर, असं हातपाय गाळून चालणार नाही. काय बी करून त्या पोरीला बोलती करायला पाहिजेत. 2 दिवस झालं पोरीची वाचाच गेली. म्या असं करतो, डॉक्टरला बोलवून आणतो, तिच्यावर उपचार करूया. ती बोलती झाली तरच त्या हरामखोराचं नाव कळेल, म्हणजे मग पुढची कारवाई कराय गावल. सरपंचाच्या शब्दांनी शंकरचं अंग एकदम गदगदलं. डोळ्यात अश्रू गोळा झाले. थरथर त्या आवाजात तो म्हणाला, सरपंच साहेब, आता नाव कळून आणि न कळून काय करायचं? झालेली गोष्ट काय परत येणार आहे? माझं घरदार साप बुडालं, साप बुडालं. आणि दोन्ही हाताने तोंड झाकून शंकर ओक्साबोक्शी रडू लागला. काही क्षण सरपंच तसेच बसून राहिले आणि काही क्षणानंतर ते शंकरकडे बघत म्हणाले, झालेली गोष्ट येत नाही हे खरं, पर ज्यांनी पुरीवर हात टाकलाय त्यासनी तसंच सोडायचं नाही. काय बी म्हटलंस तरी मी स्वस्थ बसायचं नाही. फक्त पुरीची वाचा यायची वाट बघतोया. म्या जातो, डॉक्टरची व्यवस्था करतो, असं म्हणत सरपंच उठले. स्वयंपाकघरात यमुना एका चटईवर झोपून राहिली होती. तिच्याजवळ 2-4 बायका बसल्या होत्या. कुणी काही बोलत नव्हतं. एकाएकी यमुना हुंदके देऊ लागली. ते बघताच एक म्हातारी बाई यमुनाजवळ सरकली. तिच्या अंगावर हात ठेवत ती म्हणाली, आता काय करूया लेकी? तिच्या नशिबात काय वाढून ठेवलंय हे कुणाला ठावं? उसासा सोडून दुसरी म्हणाली, देवीला सोडलेल्या पोरीचं असं व्हावं? ती आई यल्लूबाई तरी कशी गप्प बसली? यमुना ताडकन उठून बसली आणि म्हणाली, तिच्यावर भरोसा ठेवला आणि तिनंच माझ्या घरादाराचं वाटोळं केलं. पार पार वाटोळं केलं. काय बी राखलं नाही. आणि गुडघ्यात मान खुपसून यमुना ओक्साबोक्शी रडू लागली. रेणुकावर ओढवल्या प्रसंगांचा छडा लावायचाच या भावनेनं सरपंचाने दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या गावचा दवाखाना गाठला. सरपंचांना बघताच डॉक्टर हसत म्हणाले, या सरपंच, कशी काय वाट चुकली? सरपंच हसून म्हणाले, वाट कशी चुकल, मुद्दामच आलोय ना. मग बसा. खुर्चीकडे हात दाखवत डॉक्टर म्हणाले. सरपंच खुर्चीवर बसताच डॉक्टरांनी विचारलं, बोला, काय म्हणते तब्येत? डॉक्टर साहेब, माझी तब्येत चांगली आहे. दुसऱ्याच एका नाजूक कामासाठी आलो या. सांगा की. सरपंचाने घसा खाकरला आणि रेणुकाची सारी हकीकत डॉक्टरांना सांगितली आणि म्हणाले, साहेब, काय बी करून पुरीची वाचा परत आणा. त्या बिगार पुढं पाऊल टाका यायचं नाही. क्षणभर विचार करून डॉक्टर म्हणाले, सरपंच, वाचा जाण्याचे असे प्रसंग घडतात हे खरं आहे. जबरदस्त धक्क्यानं अशी वाचा जाते. त्या पोरीला जबरदस्त धक्का बसलेला आहे आणि म्हणूनच तिची वाचा गेली. औषध पाणी देऊन उपयोग होईलच याची निश्चिती नाही. मग सरपंच, त्याचं काय आहे सरपंच? पुन्हा तिच्या मनावर जबरदस्त आघात घडला तर त्या क्षणी तिची वाचा परत येईल.
विस्फारित नेत्राने सरपंच डॉक्टरांकडे बघत होते. कसंबसं त्यांनी सांगितलं, डॉक्टर, काय म्हणायचं आहे तुम्हास? पुन्हा तिच्यावर असाच प्रसंग याय पाहिजे? डॉक्टर मान डोलवत म्हणाले, नाही सरपंच, तसं म्हणत नाही मी. कुठल्याही प्रसंगानं तिच्या मनावर आघात व्हायला पाहिजे. सरपंचांनी विचारलं, म्हणजे वाट बघत बसायचं म्हणा की? खरं आहे सरपंच, वाट तर बघायलाच पाहिजे. त्याचबरोबर तिच्यावर आपण उपचारही करू. आज दुपारीच मी गाडीवरून आनंदगावला येईन, तुम्ही पुढं चला. डॉक्टरांना नमस्कार करून सरपंच उठले आणि मार्गस्थ झाले. विहिरीवर महिला कपडे धुत होत्या. बायकांची धुता धुता चर्चा सुरू होती. रेनीचं काय झालं ग? होणार काय, बिचारीची वाची अजून आलेली नाही. काय दवाखाना कराय नाहीत वाटतं? ते का, डॉक्टर आलता की तालुक्यासनं, पर काय बी उपयोग झाला नाही. कुठं देवाकडे तरी बघायला पाहिजे होतं. तो बी उपाय झाला की, पळसगावच्या जोगत्यालाच बसवलं होतं, पर त्याच्या हाताला बी यास आलं नाही या वक्ताला. लई महात्म्याचा माणूस आहे. तिच्या तोंडातनं अक्षी यल्लूबाई वत्ती असं म्हणायची नव्ह लोक. होय, पर त्यानं बी गुडगं टेकलं रेनी मोर. आता काय होणार बिचारीचं? तिच्यामुळं तिचं आईबाप झुरायला लागल्यात. आई यल्लूबाईनं आपल्याच माणसावर एवढा प्रसंग याय द्याय नको होता. बरं, रेणुकाची आबरू कुणी घेतली असेल ग? कसं कळणार? कुणी काय बघितलंय? रेणुका बोलली असती तर काहीतरी कळलं असतं. बायकांची कपडे धुता धुता ही चर्चा सुरू असतानाच एकीची नजर नजीक आलेल्या इस्मावर खिळली. झब्बा, विजार, काकेत शबनम पिशवी अशा वेशात येणारा तो तरुण इकडं तिकडं पाहत गावाच्या दिशेनं चालला होता. त्याला बघून बायकांची चर्चा एकदम थांबली. धुणाऱ्या बायकांच्याकडे लक्ष न देता तंद्रीत चालल्यासारखा तो तरुण झपाझप चालत गाव जवळ करीत होता. गावच्या वेशीत येताच त्या तरुणानं समोर आलेल्या एका माणसाला विचारलं, पाहुणं, सरपंचांचं घर कुठलं? त्या तरुणाला खालीवर निरखीत त्या इस्मानं सरपंचांच्या वाड्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, तो माडीचा वाडा बघा. त्या तरुणानं वाड्याकडे पाहत पावले उचलली. वाड्याच्या दरवाजात उभं राहून त्यानं पाहिलं. बाहेरच्या सोप्यात सरपंच लोडारा टेकून बसले होते. दरवाजातूनच त्या तरुणानं विचारलं, सरपंच आहेत काय? सरपंचांनी मान वर केली आणि दारात उभे असल्या अनोळखी तरुणाकडे पाहत ते म्हणाले, या या, आत या. तो तरुण आत आला. सोप्याच्या खाली पायातली चप्पल काढून पायरी चढत हसून नमस्कार करत तो तरुण सरपंचासमोर आला. सरपंच म्हणाले, बसा. कुठून आलायचा? लांब न कांडगावासनं आलोय. कांडगाव कुठं आलं म्हणायचं हे? तिकडं आतनीच्या बाजूला आहे. मग लांब फिरला असं म्हणायचं? लांब कसलं सरपंच, अंगावर तसलं कामच घेतलं या. लांब आणि जवळ म्हणायचं कसं? सरपंचाने उठून पाण्याचा तांब्या आणि पेला त्या तरुणासमोर ठेवला. घ्या, पाणी घ्या दे, सवडीनं बोलूया. वाटीत पाणी ओतून घेऊन तो तरुण पाणी प्यायला आणि वाटी तांब्याजवळ ठेवत म्हणाला, फिरत फिरत तुमच्या तालुक्याच्या गावाला आलतो. तिथंच तुमचं नाव कानावर पडलं. तळमळीनं कामं करणारी माणसं लई थोडी आहेत, पर चार चौघांनी सारखं तुमचं नाव घेतलं आणि मग तुम्हाला भेटल्या बिगार जायचं जीवावर आलं. काय ऐकलं माझ्याबद्दल? हेच की तुम्ही करतायसा ते समाजकार्य. कसलं आमचं समाजकार्य? तो तरुण हसला, म्हणाला, सरपंच, आवळ्या एवढं करून भोपळा करणारी माणसं माफ आहेत, पण भोपळ्या एवढं करून आवळ्या एवढा बी गर्व बाळगत नाहीत तीच माणसं मोठी. तुमच्या वाणी तुम्ही आरंभलेलं कामच म्या बी करतोया.
घरदार मुलूक सोडून समाजातली कीड दूर करायची कोशिश म्या करतोय. अरे वा, ह्या वयात घरदार सोडून हे काम अंगावर घेऊन वनवन करतायसा, म्हणजे तुमचं कौतुक करायला पाहिजेत. जाऊ दे सरपंच साहेब, कौतुक करण्यासारखं अजून तरी आमच्या हातून कार्य घडलं नाही. फळ काय एकदम मिळत नाही पोरा, लय कष्ट घ्या लागतात, तवाच फळ पदरात पडतंय. नाव काय म्हटलं आज? गोविंदा सातपुते. गोविंदराव, बसा घटकाभर, म्या जरा आज सांगून येतो. आरामपणानं जेवूया आणि मग गप्पा मारूया. सरपंच उठले आणि आत गेले. जवळ पडलेलं वर्तमानपत्र घेऊन गोविंदा वाचू लागला. संध्याकाळी सरपंच आणि गोविंदा आनंदगावचा फेरफटका मारून परतले. सोप्यात येऊन बसले. सरपंचाने नजीक ठेवल्या कंदिलाची वात मोठी केली. दोघांनीही हात जोडले. सरपंचांनी विचारलं, गोविंदराव, चहा पाहिजे का? नको. अहो, लाजू न कसा, घर तुमचंच समजायचं. गोविंदा हसून म्हणाला, घर माझंच समजलो म्हणून राहिलो. लाजायचंच असतं तर कशाला राहिलो असतो. आणि आमच्यासारख्या माणसानं लाजून थोडंच जमतंय. उलट आम्हीच चुलीपर्यंत जाऊन मागून खाणारी माणसं. हां, तसंच पाहिजे. पोटाला का म्हणून लाजायचं. तेच माझं मी मत आहे. सरपंच, अस्पष्ट विचारलं तर राग नाही यायचा ना मग? छे, विचारा की, त्यात काय. उलट माणसानं स्पष्टच असावं. सरपंचावर नजर खिळवून गोविंदा म्हणाला, ह्या गावात तुम्हा सारी माणसं देव माणूस म्हणतात. दिवसभरात म्या बघितलं, तुमच्या शब्दाबाहेर गाव नाही. एवढं असून मी मला हे कळत नाही, ह्या गावात देवीला पोरी सोडतात, राजरोसपणे जोगते वावरतात, आणि एका पुरीची अब्रू लुटली जाऊन बी 15 दिवस तुम्ही थंड डोक्यानं गप्प बसतायसा. क्षणात सरपंच म्हणाले, गोविंदराव, गाव तिथं महारवाडा असायचाच. किती बी चांगलं पीक असलं की त्याच्यात गणंग धरायचाच. त्याच्यावर इलाज नाही. आपली नजर बारीक करीत गोविंदानं विचारलं, काय केलं 15 दिवसात? पोलिसात गुन्हा नोंदवला? नाही. का? का म्हणजे गुन्हा नोंदवून कुणाचं नाव घ्यायचं? कुणाविरुद्ध तक्रार द्यायची? कुणाविरुद्ध? सरपंच, या पुढच्या गोष्टी आहेत. ते काम आपलं नव्हं. गुन्हा नोंदवायचं काम आपलं, तपास करायचं काम पोलिसांचं. सरपंचाने आपली नजर गोविंदराववर रोखली आणि कपाळावर अट्या घालून ते म्हणाले, तो विचार केलाय गोविंदराव. गुन्हा नोंदवायचा म्हणजे जाब जबाब घेण्यासाठी पोरीला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. पोरगी ही अशी वाचा गेलेली. पोलीस स्टेशनात तिला राहावं लागेल, दवाखान्यात राहावं लागेल. तरणी ताठी पोर आणि कुठं काय घडेल याचा भरोसा कोणी द्यायचा? मग बघत बसायचं? त्याला इलाज नाही. जोवर तिची वाचा येत नाही तोवर काहीच करता येत नाही. मग जलमभर वाचा आली नाही तरी बघतच बसणार? संतापानं गोविंदानं विचारलं. त्या शब्दाने अवाक झालेले सरपंच गोविंदाकडे बघतच राहिले. स्वतःला सावरून गोविंदा हात जोडून म्हणाला, माफ करा हं सरपंच. आयुष्यात जेवढं तुम्ही मीठ खाल्लं तेवढं अन्न मी आयुष्यात खाल्लं नसल. पर राहवत नाही म्हणून संतापानं बोललो. मला राग नाही आला पोरा, पण ऐकून ठेव. ही पोर देवीला सोडू नये म्हणून मी खूप प्रयत्न केले. पर मला चुकवून जे करायचं ते हिजड्याने केलंच. पोरगी वयात आली, तिच्या बापानं तिच्या लग्नासाठी घर बघितलं. म्या बी जोडे झिजवले, पण देवीला सोडलेली पोर कुणी तिला जवळ केली नाही, आणि तशात तिच्यावर ह्यो प्रसंग आला. गोविंदा ताडकन एकदा म्हणाला, सरपंच, घडलेलं मला सांगू नका. पुढं काय करणार आहीसा ते बोला. गोविंदाच्या सडेतोड प्रश्नानं सरपंचाच्या मनात सनक उठली. गोविंदाकडे जळजळीत नजर वळवून ते म्हणाले, शहाणपणा सांगणारी माणसं लई असतात,
तुला ठाऊक नाही, चुकून बाचा हात दगडाखाली सापडला तर पोरग बी त्याला शहाणपणा शिकवतंय. त्याचं कारण काय ठाऊक आहे? त्या दगडाचं वज्ज त्या पोराला ठावं नसतंय. गोविंद हसला. सरपंच, तुम्ही म्हणतायसा ते बरोबर आहे, पर त्या दगडाचं वज्ज मला ठावं आहे. दगडाचं वज्ज माहीत असणं वेगळं आणि हातावर घेणं वेगळं. शांतपणानं सरपंच म्हणाले. गोविंदराव, तुम्हाला माहिती नाही, त्या पोरीचं लगीन ठरत नाही म्हटल्यावर माझ्या जीवाची कोण घालमेल झाली होती हे सांगून कळायचं नाही. माझं एकुलतं एक पोरग गेलं नसतं तर जात पात म्या बघितली नसती. रेणुका माझी सून झाली असती. पर पर या जर तरच्या गोष्टी आत्ता बोलून त्या व्हायच्या नाहीत. गोविंदराव, तुम्ही बेधडकपणे हे काम अंगावर घेतलायसा हे बी तुम्हाला ठाव आहे, आणि प्रसंग पडला तर वज्ज बी पेलायची तुमची ताकद आहे. होय ना? वा हाय की नाही? कोण म्हणतंय? मनापासून बोलताय? मनापासूनच बोलतोय सरपंच. मनात एक आणि जनात एक हा माझा स्वभाव नाही. मग एक विचारू? विचारा. स्पष्ट विचारल्यालाच मला आवडतंय. तुमचं लगीन झालंय? नाही. मग ह्या पोरीचा भार तुम्ही घ्याल? या प्रश्नानं गोविंदा सरपंचाकडे अवाक होऊन बघत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघत सरपंच खिन्नपणे हसले आणि निश्वास सोडून म्हणाले, वज्जाखाली हात गावला की अवस्था काय होते ते कळलं ना मग. गोविंदा मनसोक्त हसला. हसणं ओसरताच तो म्हणाला, सरपंच, त्या ओझ्याच्या भीतीनं म्या गांगरलो नाही. गांगरलो त्याचं कारण वेगळं आहे. काय कारण? सरपंचाने गोंधळून विचारलं. सांगतो. सरपंच, जिकडं पुढा तिकडं मुलूक थोडा असं फिरणारा म्या. घरादारावर लाथ मारून एडेपणानं नुसत्या उसाभरीत पडलेला म्या. तुम्हाला सांगतो सरपंच, माझं हे वाऱ्यावरचं फिरणं बघून कुठला डोंबारी बी आपली पोर मला देईल असं वाटत नाही. देवाला सोडलेली पोर, अपघातानं अब्रू लुटली गेलेली पोर, तिला बी मन असतंय. तुम्ही म्हणत असला आणि त्या पोरीची माझ्याबरोबर संसार करायची इच्छा असली तर मी एका पायावर तयार आहे. अट एकच, माझ्याबरोबर संसार करायचा असेल तर घरादाराची इच्छा बाळगायची नाही. जसा वाऱ्यावर म्या संसार करतोय तसाच तिनंही माझ्याबरोबर फिरत आनंदानं संसार केला पाहिजे. बस, याच्यापेक्षा दुसरी इच्छा नाही. वाह वाह पोरा, तू तू वाघ आहेस, वाघ. माघारी हटणार नाहीस ना? हो, हटणारी माझी जात नाही सरपंच. आता तुम्ही हटू नकासा म्हणजे झालं. हसत हसत सरपंच म्हणाले, आता कुणीच हटायचं नाही. चल, शंकरच्या घरी जाऊया. शंकरच्या परसातल्या जागेत मोठमोठ्या चुली मांडलेल्या होत्या. 15-20 माणसं स्वयंपाक करण्यात गुंतली होती. सकाळपासूनच स्वयंपाकाची जय्यत तयारी सुरू होती. सारा स्वयंपाक आवरत आला होता. घामानं डवरले स्वयंपाकी चुलीपासून लांब होत होते. त्यातले 2 स्वयंपाकी चुलीपासून लांब जाऊन घाम टिपत बसले. एक जण आजूबाजूला पाहत म्हणाला, बाकी काय बी म्हण, शंकर एका वजाखालनं निसटला बघ. खरं आहे, ही देवाला सोडलेली पोर, तिच्या अंगाला कधी हळद लागेल असं वाटलं नव्हतं. कुठला का असना पर धावून आला आणि पुरीच्या जीवाचं कल्याण केलं. सरपंचानं बी लई धडपड केली. कोण कुणासाठी एवढं करतंय? पर सरपंचाचा स्वभावच दुसऱ्यासाठी झिजण्याचा. आता हेच बघ की, या लग्नाच्या निमित्तानं साऱ्या गावाला जेवण द्यायचं म्हणून सगळा खर्च त्यांनीच केलाय ना. मग हौस असते या, दुसरं काय. आता हेच बघ की, लगीन कसं करणार हे ठाव आहे ना. मग देवळात जायचं, नवरा नवरीनं हार घालायचं, झालं लगीन. अक्षता नाहीत, वाजपी नाहीत, भटजी नाही, कायच नाही.
मग ह्याला लगीन म्हणायचं? आता दिवसच असले आल्यात म्हण, काय बी खर्च करायचा नाही. असल बाबा असल. दोघे उठले आणि बाकीच्या स्वयंपाक्यांकडे बघत एकानं विचारलं, अरे झालंय ना? आवरा की ऊन झालंय, भांडी झाकून ठेवा. शंकरच्या घरात धावपळ चालली होती. मधल्या सोप्यात रेणुकाला एका चटईवर बसावलं होतं. नवं करकरीत लुगडं तिला नेसवलं होतं. तिच्या वयाच्या 2-3 पोरी तिला सजवत होत्या. जमलेल्या 5-25 बायका डोळं भरून रेणुकाला पाहत होत्या. रेणुका सारं मुकाट्यानं करून घेत होती. टकमक साऱ्यांकडे बघत होती, पण तिच्या तोंडून आवाज येत नव्हता. घरात चाललेली ही सारी धावपळ यमुना बघत होती. काय करावं आणि काय करू नये हेच तिला समजत नव्हतं. ती सैरभैर झाली होती. उभ्या जागेवरून सारं बघत होती. बघता बघता अचानक तिचं लक्ष देवाऱ्याकडे गेलं. देवाऱ्यावर ठेवल्या पडलीकडे क्षणभर ती बघतच राहिली. नकळत तिचं पाऊल देवाऱ्याकडे वळलं. देवाऱ्यासमोर येऊन ती क्षणभर तशीच उभी राहिली. बघता बघता तिनं हात जोडलं आणि खाली वाकून पडलीतला चिमूटभर भंडारा घेऊन ती तशीच बाहेर आली. बाहेर आलेली यमुना सावकाश पावलं टाकत रेणुकाच्या जवळ गेली. चिमटीतला भंडारा तिनं रेणुकाच्या कपाळाला लावला आणि रेणुकाच्या गालावर माया घेऊन आपल्या कानशिलावर दोन्ही हातांची बोटं वाजविली. त्याचवेळी बाहेरून कुणीतरी आत शिरत मोठ्यानं ओरडून सांगितलं, चला मुलीला घेऊन देवळाकडे चला, बलवाय लागल्यात. यमुना वळली. बघता बघता तिचे डोळे डबडबले. गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंचं तिला भान राहिलं नव्हतं. सारं देऊळ माणसाने गजबजलं होतं. गाभाऱ्यासमोर झब्बा, पायजमा, डोकीला टोपी अशा वेशात गोविंदराव उभा होता. त्याच्या शेजारी उभे असले सरपंच सारखे मागे वळून बघत होते. अचानक त्या गर्दीतून वाट काढत येणाऱ्या बायकांच्या घोळक्यावर त्यांची नजर खिळली. हसत हसत सरपंच पुढे आले. अरे सरका की, वाट द्या म्हणत समोर आल्या रेणुकाच्या हाताला त्याने धरलं आणि गाभाऱ्यासमोर गोविंदाच्या समोर येऊन उभं केलं. गोविंदा रेणुकाकडे हसून बघत होता, पण रेणुकाची नजर पायावर खिळली होती. गोविंदा रेणुकाकडे बघत असताना सरपंचाचा आवाज त्याच्या कानावर आला. गोविंदराव, मला सांगायचं होतं ते मी अगोदरच सांगितलेलं आहे, पर राहवत नाही म्हणून परत सांगतो. साऱ्या गावामोहरं पोरीचा हात तुझ्या हातात देतोय. एक ध्यानात ठेव, पोरगी शंकरची नाही तर माझी हाय असं समज. सारं आयुष्य पोरीनं कष्टात काढलंय. तुझ्या संगतीत तिला 4 दिवस सुखाचं मिळू देत. कवा बी अडचण आली की मध्यरात्रीला माझ्या घराचा दरवाजा ठोठव. तुझं संकट ते माझं संकट. संकटाला पोरगी मागं हटणार नाही हे मला ठावा आहे, पण प्रसंग सांगून येत नाही. तसं काय झालंच तर बिनदिक्कत तू माझ्याकडे धाव घे. गोविंदा हसून म्हणाला, सरपंच, म्या बी वाऱ्यासंगच लगीन केलंय. संकट माझ्या 5वीलाच पुजल्यात. संकटाचं भ्या म्या कधीच बाळगलं नाही. सरपंच दिलखुलास हसून म्हणाले, ते मला ठावा आहे, पर आता तू एकटा नाहीस हे ध्यानात ठेव. चल घाल हार. गोविंदानं रेणुकाच्या गळ्यात हार घातला, पण रेणुकानं वर मान करून पाहिलं नाही. सरपंच तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, पोरी वर बघ, घाल हार त्यांच्या गळ्यात. रेणुकाची नजर नकळत वर झाली. तिने हात उंचावले. दोन्ही हातात धरल्या हारामधून समोर गोविंदाचा हसरा चेहरा तिच्या नजरेत भरला. क्षणभर ती तशीच उभी राहिली आणि अचानक तिने उंचावलेले हात थरथर कापू लागले. तिच्या साऱ्या अंगाला कंप सुटला. हारामधून दिसणारा गोविंदाचा चेहरा तिला दिसेनासा झाला आणि नजरेसमोर विहिरीच्या काठावर पाय टाकणारा महाद्या दिसू लागला. तिच्या हातून हार गळून पडला. दोन्ही हात एकदम कानावर गेले आणि नाही नाही असं किंचाळी ती मटकन खालीच बसली. बसलेली रेणुका ओक्साबोक्सी रडत होती. क्षणभर सरपंच सारं बघत राहिले, पण दुसऱ्या क्षणी ते रेणुका शेजारी पटकन बसले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, रड पुरी रड, पोटभर रडून घे. रडल्याशिवाय तुला समाधान नाही मिळायचं.
रेणुका रडत असलेलं पाहून साऱ्यांना आनंद झाला. रेणुकाची वाचा आल्याचं समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. गर्दीतून वाट काढीत काढीत यमुना रेणुकाजवळ आली. रेणुकाला कडकडून मिठी मारली आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सरपंच यमुनाला म्हणाले, यमुना, आता रड आवर. शेवटी गोड झालं ना हं? उठा उठा, बाजूला हो बघू आता. म्हणत सरपंचाने बसल्या रेणुकाला उठवलं. खाली पडलेला हार तिच्या हाती दिला आणि म्हणाले, गोविंदराव, खाली वाका. रेणुकानं गोविंदाच्या गळ्यात हार घातला. देवळाच्या कोपऱ्यात भिंतीला टेकून शंकर उभा होता. साऱ्या गर्दीतून त्याची नजर सरपंचावर खेळली होती. सरपंच साऱ्या लोकांना ओरडून सांगत होता, जेवल्या बिगार कुणी जायचं नाही, चला जेवाय चला. संध्याकाळी गोविंदा सरपंचाच्या वाड्यावर आला. बाहेरच्या सोप्यामध्ये गोविंदा आला, पण सोप्यावर सरपंच नव्हते. त्यानं हाक मारली, सरपंच आहेत का? कोण हाय म्हणत सरपंच आतून आले. गोविंदाला बघतात हसून सरपंच म्हणाले, काय गोविंदराव, रमला नव्ह? काय म्हणते आमची पोरगी? गोविंदा बसत म्हणाला, सरपंच, 1 दिवसासाठी आलो आणि आज आठवडा झालाय अडकून पडलोय. एका जागेला बसण्याचा आमचा पिंड नाही बघा. मग काय बेत? सरपंच म्हणाले, बेत कसला, आता कायम इथंच राहतो म्हटलं तरी तुम्ही काय नको म्हणणार आहेसा? राहावा की. गोविंदानं हसून विचारलं, आणि करू काय? काय करणार, संसार करा. शंकरजी बी माप शेतीवाडी आहे, आता त्याचं तरी कोण करणार आहे? हे बेस बोललासा बघा. आणि अंगावर घेतलेलं काम ते आमासनी जमायचं नाही सरपंच. त्यो आमचा पिंडच नव्हं, आमच्या पायाला भिंगरी बांधली या, ती स्वस्त बसाय दिलोय. मग काय ठरवलं असा ते तरी सांगा. काय ठरवणार, उद्या सकाळच्याला निघायचं म्हणतोय. एकटाच? हसून गोविंदा म्हणाला, आता एकटं सोडशीला होय मला? एकटं सोडण्यासाठी गळ्यात लोडणं अडकवलं असा होई? गळ्यात लोडणं घ्यायचं आणि वाट फुटल तिकडं सुटायचं. तुम्हास कोण अडवणार? होय, आता कसं अडवशीला? अडवायचं होतं तेव्हा अडवलं असा ना. गोविंदाच्या त्या सडेतोड उत्तरानं सरपंच मन मोकळेपणानं हसले. हसणं ओसरता सरपंच म्हणाले, गोविंदराव, बोलण्यात हार जाणारं तुम्ही नव्हं, मांडला आम्ही तुम्हासनी. मला खात्री आहे रेणुकाचा संसार सुखाचा होईल. कुठं बी मुलकावर असला तरी 2 ओळीचं खुशालीचं पत्र पाठवी जावा, तेवढंच बरं वाटेल. आणि जेव्हा तुमच्या गावाला पोचाल त्यावेळेला कळवा, आम्ही सगळी सवड काढून 1 दिवस येऊन जाईन. निश्वास सोडून गोविंदा म्हणाला, गावाकडं जायचं की नाही याचा विचार करतोय म्या. ज्या वेळेला हे अंगावर काम घेतलं त्याच वेळेला म्हाताऱ्या आईबाबांनी डोक्यात राग घालून घेतली होती. लई जुनाट विचारांची माणसं आहेत ती. आम्ही घराला गेलो तर रेणुकाच्या घराण्याचा तलाश करीत इथं येऊन पोचतील, आणि हे सगळं रामायण त्यांच्या कानावर पडलं तर आम्हा दोघांची नरडी दाबून जीव घेतील. म्हातारा झाला तरी माझ्या बाच्या अंगात लई रग आहे. मग एवढं आहे तरी इथंच का राहत नाही सा? सांगितलं नवं सरपंच, मला एका जागेला करमायचं नाही आणि बायकोच्या जीवावर मला जगायचं नाही. खरं आहे पुरा तुझं, तेच बेस. सकाळी जाताना दोघांनी इकडनं यायलाच पाहिजे. उठत गोविंदा म्हणाला, सकाळी येतो. गोविंदा वाड्याबाहेर पडला. सरपंच त्याच्या पाठमुऱ्या आकृतीकडे समाधानानं पाहत होते. सकाळी गावच्या वेशीत शंकर, यमुना, सरपंच ही सारी मंडळी रेणुका आणि गोविंदाला निरोप देण्यासाठी जमली होती. कुणीच काही बोलत नव्हतं. सरपंच आणि गोविंदा बोलत होते, पण त्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. अचानक लांबवरून येणारी बस नजरेत आली.
बस नजरेत येताच शंकर गडबडनं सरपंचांना म्हणाला, सरपंच, बस आली बघा. सगळे येणाऱ्या बसकडे बघत होते आणि बघता बघता बस वेशीत येऊन थांबली. एक दोन माणसं उतरली. खांद्याची शबनम सावरत गोविंदा रडणाऱ्या रेणुकाला गाडीत ढकलत आपणही चढला. गाडीचा दरवाजा खाडकन बंद झाला. तशी लाल धूळ उडवत आली तशी लाल धूळ उडवत बघता बघता बस नाहीशी झाली. उडालेला लाल धुळा बघत शंकर आणि यमुना तशीच उभी होती. सरपंच निश्वास सोडून म्हणाले, शंकर, चला. पुरीचा प्रवास सुरू झाला. कुठल्या तरी अनोळख्या गावी बस थांबली. गाडीतून रेणुकाला घेऊन गोविंदा खाली उतरला. कपाळावर आल्या केसांच्या बटा सावरत आणि हातातील बास्केट सांभाळत रेणुका भेदरल्या नजरेनं गाव बघत होती. न राहून तिनं विचारलं, कंचं गाव म्हणायचं हे? आमचंच. म्हणजे? म्हणजे वाघाचे पंजे. काय करायचं तुला? माझ्या मागं गपगुमान यायचं. म्या काय तुला खड्ड्यात लोटत नाही, आणि तसा असतो तर सरपंचासारख्या माणसानं तुला माझ्या हवाली केली असती. ह्या गावात काय जलम काढायचा नाही. 1 दिवस नाही तर 2 दिवस. माझ्या मीटिंग करून लगेच दुसरं गाव गाठायचं. पुन्हा हे गाव ते गाव इच्चारीत बसू नकस. नाही विचारणार. आता कसं बोललीस? चल, म्हणत गोविंदा चालू लागला. त्याच्या पाठोपाठ रेणुका गुमान चालली होती. चालणारा गोविंदा एका बऱ्यापैकी घरासमोर येऊन थांबला. बंद दरवाजावर त्यानं आवाज दिला. थोड्याच वेळात दरवाजा उघडला. दरवाजा उघडणारा धनाजीराव होता. दोघं एकमेकांकडे बघून हसले. नकळत रेणुकाची नजर धनाजीच्या चेहऱ्याकडे गेली आणि अवाक्य झालेली रेणुका तशीच उभी राहिली. क्षणभर तिच्या नजरेसमोर आपल्या घरात घडलेला प्रसंग तळून गेला. तिच्या बापानं त्याला घरातून हाकललेला रेणुकाला दिसत होता. तो प्रसंग समोर दिसत असतानाच गोविंदाची हाक तिच्या कानावर आली, अगं चल की आत. पण रेणुका जागची हल्ली नाही. ते बघताच गोविंदा तरारा तिच्या जवळ आला. तिला हाताशी धरून घरात घेऊन गेला. बाहेरच्या खोलीत सतरंजीवर रेणुका एकटीच बसली होती. घराचा बंद दरवाजा ती एकटक नजरेनं बघत होती. पावलांच्या आवाजानं ती भानावर आली. गोविंदाच्या हातात पाण्याचा तांब्या होता. तिच्यासमोर पाण्याचा तांब्या ठेवत गोविंदा म्हणाला, घे, पाणी पी. रेणुकानं पाण्याच्या तांब्याला हात लावला नाही. गोविंदा तिच्या समोर बसला. कपाळावर अट्टी घालून हलक्या आवाजात त्यानं विचारलं, काय झालंय काय तुला? रेणुकानं नजर वर केली. तिचे डोळे डबडबलेले होते. कापऱ्या आवाजात तिनं विचारलं, ह्या घरात मला का आणलं सा? का? काय नाही, मी ह्या घरात पाणी प्यायची नाही. काय झालं? काही नाही, अदुगर इथनं बाहेर चला. काय डोकं फिरलं काय तुझं? इथं काय जलम काढायला आलोय म्या? आज कळलं मला, मोठी मोठी माणसं लगीन का करीत नाहीत ते. नसत्या संशयानं नवऱ्यांची डोकी फिरून मोकळ्या होत्यात. नाही, तसं काही नाही. समजली अक्कल? एक सांगतो ते ऐकून ठेव. संध्याकाळपर्यंत इथं आपल्याला वेळ घालवायचा आहे. माझं काम आटोपतो, सांजला इथनं बाहेर पडूया. रात्रीची वेळ होती. दिव्याच्या उजेडात रेणुकासमोर गोविंदा बसला होता. रेणुका खालमानेनं बसली होती. त्या शांत वातावरणात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला आणि थोड्याच वेळात धनाजीराव समोर येत गोविंदाला म्हणाला, गोविंदराव, तुमची गाडी आली बघा. रेणुकानं आनंदानं मानवर केली. गोविंदा उठला. रेणुकाही उठली. गोविंदा धनाजीरावाला म्हणाला, मालक, अशीच मर्जी आमच्यावर असू द्यात. धनाजी त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, तुम्ही कार्य करणारी मोठी माणसं, तुमची मर्जी आमच्यावर असायची काय आमची तुमच्यावर? दोघंही त्या बोलण्यानं हसले. बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. त्यावर धनाजी म्हणाला, चला, टाईम झाला. सगळे बाहेर आले.
बाहेरच्या अंधुक उजेडात गाडी उभी होती. सारे येताच ड्रायव्हर खाली उतरला. मागचा दरवाजा त्यानं उघडला आणि रेणुकाला म्हणाला, बसा बाई. रेणुका गाडीत बसली आणि तिनं सुटकेचा निश्वास टाकला. गाडीच्या दुसऱ्या बाजूला धनाजी आणि गोविंदा बोलत उभे होते. केव्हा एकदा त्यांचं बोलणं संपतं आणि गाडी सुरू होते असं रेणुकाला झालं होतं. मनातून तिला गोविंदाला हाक मारावीशी वाटत होती. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली तशी रेणुका न राहून मोठ्यानं म्हणाली, चला की. झालंच. रेणुकाच्या कानावर आवाज आला आणि पाठोपाठ तिच्या शेजारी बसत, चला ड्रायव्हर म्हणत धनाजीरावानं दरवाजा बंद केला. रेणुका विस्फारित नेत्रांनी बघत असता गाडीनं वेग घेतला. रेणुका किंचाळली, गाडी थांबवा, हे राहिले, थांबवा गाडी. तिच्या तोंडावर हात आवळत धनाजीराव ओरडला, उगीच वरडू नगस, तो यायचा नाही. त्याचा हात झटकत रेणुका ओरडली, तुझं बरं व्हायचं नाही. तिच्या झिंज्या पकडून खसकन उडून धनाजीराव गुरगुरला, आता इसर त्यो संसार. नाटक होतं ते नाटक, संपला आता. आता खरा संसार सुरू होईल तुझा. म्या सांगन तसा, म्या दाखवीन तसा. तुझ्यासाठी थोडं खर्च केलं नाहीत म्या. तुला काय वाटलं, तुझ्या बानं मला पायतान दाखवून हाकललं म्हणून मी रडत बसलो नाही. ह्या गोंद्याला 5,000 मोजल्यात हे नाटक कर म्हणून. गपगुमान बसायचं, नाहीतर गाडी थांबून उघडी नागडी करीन. रेणुका विस्फारित नेत्रांनी नुसती बघत होती. ओरडण्याचं बळच तिच्यात राहिलं नव्हतं. भर उन्हाचं शंकर धापावर सरपंचाच्या वाड्यात घुसला. त्याच्या सर्वांगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सरपंच, अव सरपंच. या शंकरच्या ओरडण्यानं जेवून आडवे झाले सरपंच खाडकन उठले. शंकर, उन्हाचा आलास? वय, उन्हाचा आलो. शंकर म्हणाला आणि ओक्साबोक्सी रडू लागला. रडणाऱ्या शंकरला खाली बसवत सरपंच म्हणाले, रडाय काय झालं? सरपंच, पोरीचा घात झाला. घात. पोरीला मारलं असतं तर बरं झालं असतं सरपंच. निदान म्या मोकळा तरी झालो असतो. सरपंच, त्या गोंद्यानं आम्हासनी उल्लू बनवलं. त्या धनाजीनं कारस्थान रचून गोंद्याला इथं पाठवलं होतं. माझ्या पोरला त्यानं 5,000 रुपयासनी विकलं. सरपंच, माझ्या पोरीला त्याने धंद्याला लावली. धंद्याला काय सांगतोस काय? सरपंच आश्चर्यानं म्हणाले, खरं तेच सांगतोय सरपंच. घटकापूर्वीच मला समजलं त्या धनाजीच्या गावचाच आमच्या नात्यातला माणूस सांगायला लागला आहे. आता काय करायचं? आता काय करायचं म्हणत सरपंचाने आपली मान खाली घातली आणि आपल्या दोन्ही हातात मस्तक धरून सरपंच बसून राहिले. स्वयंपाकघरात यमुना छाती पिटून घेत होती. अंगावरच्या कपड्यांचीही तिला शुद्ध राहिली नव्हती. केस अस्ताव्यस्त सुटले होते. कपाळावरचं कुंकू विस्कटलं होतं. माझी पोर एवढंच ती तोंडानं ओरडत होती. बाजूला जमल्या बायका तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होत्या. छाती पिटणारी यमुना एकदम थांबली आणि आपले कोरडे डोळे तिनं वळिवले. तिच्या नजरेत देवाऱ्यावर ठेवलेली पडली दिसत होती. बघता बघता बाजूला जमलेल्या बायकांना दूर करून ती उठली आणि एक एक पाऊल टाकत पडलीवरची नजर न वळवता ती पडली समोर आली. त्या पडलीवर तिची नजर खिळून राहिली. बघत असतानाच तिच्या हाताच्या मुठी वळल्या गेल्या. काय होतं हे लक्षात येण्याआधीच तिचे दोन्ही हात गळ्यातल्या दर्शनावर आले. क्षणात दर्शन तुटून तिच्या हाती आलं. ते दर्शन हातात घेऊन बघत असतानाच तिचे ओठ थरथरले. क्षणभरात हातातलं दर्शन सुटून खाली पडलं. त्या दर्शनावर तिचा पाय पडला. नकळत पायाखाली त्या दर्शनाचे मोती तुडवले जात होते आणि यमुनाच्या हाताची पकड तिच्या जटावर पडली होती. बघता बघता एक असह्य वेदना तिच्या चेहऱ्यावर तरळली आणि त्या जटा यमुनाच्या हातात आल्या. तिनं तिकडं न बघता त्या जटा समोर फेकल्या आणि दुसऱ्या क्षणी गपकन वाकून तिनं पडली दोन्ही हाताने उचलली.
आणि क्षणात तिच्या हातातून सुटलेली पडली बसलेल्या बायकात विस्कटली. पडलीतील भंडारा, तांदूळ, दर्शन चारी बाजूला विखुरलं होतं. आणि हे सारं विखुरलेलं साहित्य एका जागी उभी राहून यमुना कोरड्या नजरेनं बघत होती. धन्यवाद. आज इथे लेखक विजयकुमार दळवी लिखित जोगवा या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. धन्यवाद. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.